नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात सर्वजण। तर मंडळी, आपण हलक्या फुलक्या भुकेसाठी काही ना काही खात असतो आणि चहा सोबत तरी आम्हाला काहीतरी चटपटीतच हवं असतं। आणि कधी कधी आपण कांदे पोहे बनवतो किंवा पोह्यापासून बनणारे कटलेट बनवतो। पण आज आपण ना पोह्यांचाच वापर करून एक अगदी आगळा वेगळा पदार्थ बनवलेला आहे। तर आता तो कोणता पदार्थ, स्नॅक्स कोणता आहे तुम्ही बघितलातच। आता कसा बनवायचा ते बघूयात। तर आता मी सर्वात पहिल्यांदा इकडे काय केले, 2 ते 3 बटाटे जे आहेत ते साल काढून घेतले आणि त्यानंतर मग त्याला किसणीने बारीक बारीक असं किसवले आणि किसून झाल्यानंतर मग 2-3 पाण्यामध्ये ना याला स्वच्छ धुवून घेतले। तर आता काय करायचं, हे पाण्यामध्ये बटाट्याचं किस घालून ठेवून सोडायचं साईडला आणि त्यानंतर मग इकडे आपण 1 वाटी पोहे घेतले आणि पोहे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना त्याला बारीक रव्यासारखं वाटून घेतलं, बारीक करून घेतलं। तर आता काय करायचं, एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये ना 1 चमचा इतकं तेल टाकायचं आणि अर्धा चमचा इतकं मोहरी घालायची, अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं आणि अर्धा चमचा इतकं पांढरे तीळ घालायचे आणि अर्धा चमचा इतकं आलं लसूण पेस्ट घालायची आणि हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं। जरा ते तडतडू लागलं की त्यानंतर मग यामध्ये आपण 1 वाटी इतकं पाणी घालायचं। पाणी जरा हळूहळू घाला बरं का, काही कारण ते अंगावर उडू शकतं त्यासाठी। तर आता काय करायचं, यामध्ये आपण चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आणि चिली फ्लेक्स असतं ना आपल्याकडे, ते 1 चमचा घालायचं आणि कोथिंबीर घालायची भरपूर सारी, सर्वांची फेवरेट आपली कोथिंबीर। आणि त्यानंतर मग जे आपण बटाट्याचे किस करून घेतले होते ते घालायचे। आता हे सगळं साहित्य आपण चांगलं 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं बारीक गॅसच्या फ्लेमवरती। तर आता बटाटे थोडेसे शिजले की त्यानंतर मग यामध्ये आपण जे पोह्यांचं बारीक वाटण करून घेतलं होतं ना ते घालायचं आणि ते घातल्यानंतर मग यामध्ये आपण 2 चमचे इतकं बेसनाचे पीठ घालायचं। तर आता 2 चमचे बेसनाचं पीठ घालून आपण याला आरतून परतून घ्यायचं। तर समजा जर आरतून परतून घेत असताना जर तुम्हाला यामध्ये पाणी थोडं कमी वाटलं की तुम्ही वरून थोडंसं पाणी घालू शकता, पण लक्षात असू द्या जास्त पाणी घालू नका, कारण याला बाइंडिंग ना हळूहळू येतं। तर आता इकडे तुम्ही बघतच आहात, आता आपल्या पिठाला चांगलं बाइंडिंग आलेलं आहे। आता याला असंच आपण 2 मिनटं आरतून परतून घेऊयात। मला थोडं पाणी घालावं लागलं, बघतच आहात तुम्ही, आणि परत मी मग याला आरतून परतून ना चांगलं बाइंडिंग करून घेतले आणि ते पीठ जे आहे ते परततच 3-4 मिनटं शिजवायचं। आणि त्यानंतर मग काय करायचं, एक आपल्याकडे प्लेट असते मोठी, त्या प्लेटमध्ये ना हे पीठ घालायचं आणि मग जेव्हा हे गरम असतं ना, कोमट असतं ना, तेव्हाच स्पॅच्युलानं किंवा कोणत्याही चमच्यानं किंवा वाटीनं किंवा छोटीशी प्लेट घेतलात तरीही चालेल, त्याने ना सगळं प्लेटीवरती ना हे पीठ जे आहे ते चांगलं पसरून घ्यायचं। आणि याला आकार कोणता द्यायचा म्हटलात तर सर्वात पहिल्यांदा चौकोन आकार द्यायचा। कसा आहे बघा, घातल्यावरती झालं गोल आणि थापल्यावरती झाला चौकोन आणि आता कट केल्यावर आकार येणार त्रिकोण। किती छान रेसिपी बनत आहे बघा आपली। आणि त्यानंतर मग थोडे थोडे पांढरे तीळ घालायचे, चाकू असेल धारदार तर चाकूने सुद्धा कट करू शकता आणि नसेल तर मग माझ्यासारखी जुगाड करायचं, तर परतण्यानं काय करायचं, आपण याची कट करून घ्यायची। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, मी परतण्याने आता पहिल्यांदा चौकोन करून घेते आणि त्यानंतर मग याला त्रिकोण आकार देते। तर हे प्रोसेस कधी करायची, जेव्हा आपलं पीठ जे आहे ते कोमट असतं ना त्यावेळेस करायचं, नाहीतर नंतर ना कट करता येत नाही त्यासाठी। तर आता तुम्ही बघत आहात, मी आडवं तिडवे याला मस्त असं त्रिकोण आकार देणार आहे आणि आकार जो आहे तुमच्या मर्जीने कोणताही देऊ शकता बरं का, त्रिकोणच द्यायला पाहिजे असं काही नाही। तर आता एक वडी बघा मी तुम्हाला उचलून दाखवली, अगदी आपण हे बनवतो ना झुणक्याची वडी, तशी वडी बनतात ह्या। आणि त्यानंतर काय करायच्या, मग एकानंतर एक जे आहेत त्या वड्या अशा उचलायच्या आणि एका प्लेटमध्ये घालायच्या। तर आता इकडे तुम्ही बघत आहात, मी सगळ्या वड्या प्लेटमध्ये काढून घेतल्या। आता काय करायचं, एक पातेलं गरम करायचं आणि त्यामध्ये अगदी थोडंसं असं तेल घालायचं। आपण याला डीप फ्राय करणार नाही आहोत, शॅलो फ्राय करणार आहोत। तर साधारणतः 4 चमचे मी इकडे तेल घेतले आणि तेल थोडं कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर मग एकानंतर एक ह्या अशा वड्या घालायला सुरुवात करायच्या। तर तुम्हाला सांगू, इतक्या कुरकुरीत बनतात, तुम्ही बघायला चित्त समजत आहे तुम्हाला की किती कुरकुरीत बनत आहेत। तर अशा प्रकारचा स्नॅक्स जो आहे तो लहान मुलांना खूप आवडतो। आणि याला समजा जर तुम्ही म्हणत असाल की तेल खूप आहे, तर हे तेल खूप घेत नाही आणि जर तुमच्याकडे ऑइल ऑब्झर्व पेपर असेल तर त्याच्यावरती या वड्या ठेवून सोडायच्या, ते बऱ्यापैकी तेल ओढून घेतं।
तर आता मंडळी आठवड्यातून 1-2 वेळा अशा प्रकारची रेसिपी करा, नक्की आवडेल बघा तुम्हाला. आणि चहासोबत मग काय करम कुरुम करत खायचं. तर आता आरतून परतून मला 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. गॅसचं फ्लेम मी मीडियमच ठेवले, म्हणजे कसं कुरकुरीत तळून येतात त्यासाठी. तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे. मी थोडं सांगायला विसरले, पण तुम्ही नक्की घाला मात्र, ठीक आहे. तर आता मी इकडे वड्या सगळ्या तळून घेते मस्त अशा त्रिकोणी आकारावरती. आणि यावरचे तीळ तरी उठून दिसत आहेत आणि तेलात तर जास्तच उठून दिसत आहेत. तर आता अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेतल्या आणि याची मस्त अशी रांगोळीसुद्धा घातली. आणि कशी वाटली रांगोळी तुम्हाला सांगा मला कमेंट करून मग. आणि टमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली का मला सांगा नक्की कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला तर आमचा नक्की लाईक करा बरं का, आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच. मग येते मी पुन्हा नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा.